अरे बापरे का छोट्याला लय दिवसानं शाळेत जायची खुशी आली. त्यानंतर त्याला बाय केला आणि मी निघालो वावराकडं. आपला वावर बरेच दिवस झाले बघितलं नव्हतं आपण. अरे त्यानंतर वावरात जाऊन बघतो तर टीम सकट डुकराने येऊन आपल्या वावरात कबड्डी खेळल्यासारखा कार्यक्रम दिसतो. बाप्पा पराठी पण झोपून टाकली होती. एक जागी नाही तर अशा अनेक जागी डुकरांनी कबड्डी खेळल्यासारखं ग्राउंड बनवून टाकलं होतं. पूर्ण पराठी तोडफोड करून टाकली आपली आणि बोंडायची बहीण माय मी पूर्ण खाऊन टाकले. हे सगळं बघून मला आणि आईला खूप वाईट वाटलं. त्यानंतर आईनं मला आदेश दिला की जा भोंग्या घेऊन ये. त्यानंतर भोंग्या आणला आपण आणि त्याला चार्जिंग वगैरे होता येतच. त्यानंतर निघालो आम्ही आपल्या मित्रासह रात्री. त्यानंतर रात्री बंदोबस्त लावत होतो आपण. गेलो आणि पहिले शेकोटी लावली, शेकोटीला शेकलो. त्यानंतर पुन्हा समोर निघालो. त्यानंतर वावरात गेलो समोरासमोर आणि अंधार कच होता. आम्हाला भीती वाटत होती की वाघ वगैरे येऊन जाईल. त्यानंतर स्वतःच्या मनाला म्हटलो की डर क्या रे जीत है. त्यानंतर समोर गेलो आणि तिथे आपण विस्तू पेटवली. त्यानंतर एक तर लाईट लावून आपण एक नजर शेताकडे मारली. पूर्ण हिरवागार शेत होतं. त्यानंतर विस्तूपाशी आपण बसलो आणि डुकराच्या विरोधात उपोषण मांडलं. त्यानंतर आपण भोंग्या लावला. त्यानंतर जंगली जनावरांच्या विरोधात आपण कुत्र्याचा आवाज लावून दिला. प्रत्येक व्हिडिओ मनोरंजनासाठी न टाकता आपण अनुभवासाठी पण टाकतो. लाईक करून घ्या आणि फॉलो करा. बाय.